बातमी आहे। पंतप्रधान मोदींकडून सर्व लष्कराचं कौतुक करण्यात आलेल्या अशी सूत्रांची माहिती आहे। सैन्याने संपूर्ण तयारीने हल्ला केला असं मोदींचं वक्तव्य असल्याची सूत्रांची माहिती आहे। देश तुमच्या सोबत आहे आणि सर्व मंत्र्यांनी मोदींना असं सांगितलं अशी माहिती देखील सूत्रांकडून कळते। सैन्याच्या या कारवाईची माहिती मोदींनी सगळ्या मंत्र्यांना दिली अशी माहिती देखील सूत्रांकडून कळते। आणि पंतप्रधान मोदी थोड्याच वेळात राष्ट्रपती मुर्मू यांची भेट घेण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। ऑपरेशन सिंदूरवर मोदी रात्रभर लक्ष ठेवून होते। सकाळी त्यांची अमित शहा, राजनाथ सिंह, अजित डोवाल यांच्यासोबत बैठक झाली। त्यांनी सैन्याचं कौतुक केलंय आणि या संपूर्ण ऑपरेशनची माहिती स्वतः मोदी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना देणार आहेत। आणि तत्पूर्वी त्यांनी मंत्र्यांशी देखील चर्चा केली आहे। मंत्र्यांना देखील या सगळ्या ऑपरेशन संदर्भातली माहिती त्यांनी स्वतः दिल्याची माहिती सूत्रांकडून कळते। भारताने पाकमधील दहशतवादी तळांवर हल्ला करत 9 ठिकाणी त्यांचे जे दहशतवादी तळ होते ते नस्तनाबूत केले। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ही कारवाई झाली। भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूरने 3 दहशतवाद्यांच्या म्होरक्यांना हादरा दिलाय। जैश ए मोहम्मदच्या संस्थापकाचं बहावलपूरमधलं हेडक्वार्टर नेस्तनाबूत करण्यात आलंय। लष्कर ए तैयबाचा संस्थापक हाफिज सईदच्या मुरिदके इथलं मुख्यालयही भारतीय सेनेनं उद्ध्वस्त केलंय आणि हिजबुलचा प्रमुख सलाहुद्दीनच्या सियालकोट मधल्या छावण्याही नष्ट करण्यात आल्या आहेत।